ठीक आहे. सर्वांना नमस्कार. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या संयुक्त उपक्रमातून पाणी वापर संस्था सक्षमीकरण आणि बळकटीकरण हा एक उपक्रम सध्या 5 वर्षासाठी राबवण्यात येत आहे. आणि या माध्यमातून पाणी वापर संस्थांचं सक्षमीकरण व्हावं आणि आपल्या लाभधारक शेतकरी जे आहेत ते त्यांनी वेगवेगळी एक पीक पद्धती अवलंबावी याच्यासाठी म्हणून आजचा हा अभ्यास दौरा लाखांदूर तालुक्यातील धाबे टेकडी आदर्श या ठिकाणी घेण्यात येत आहे. सगळीकडं आंबा लागवड आहे आणि आपल्या या बागेचे जे मालक आहेत ललितजी सोनवणे हे आपल्याला संपूर्ण या आंबा लागवडीविषयीची सुरुवातीपासूनची आत्तापर्यंतची त्यांची जे काही जर्नी आहे ते आपल्या सोबत शेअर करणार आहेत. तर सर्वांनी निमूटपणे ती ऐकावी. याच्यानंतर त्यांची माहिती सांगून झाल्यानंतर आपल्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण साधारण त्यांना विचारू शकता. नमस्कार सगळ्या शेतकरी बांधवांना भगिनींना. तर आपण सगळे शेतकरी, तर शेतकऱ्याची आज भेट घ्यायला आलो. तज्ञ नाही, कुठला शास्त्रज्ञ नाही किंवा कोणी काही नाही, तुमच्यातलाच एक भाऊ मी किंवा तुमचा मुलगा असं समजा. तर आपलं स्वागत अंबिका फळबागेमध्ये. मी ललित सोनवाने आपलं स्वागत करतो. त्याच्यानंतर आपला जो विदर्भाचा पट्टा आहे किंवा 2-3 जिल्हे आहेत विदर्भातले, ते धान उत्पादक शेतकरी आहे आणि मका उत्पादक शेतकरी आहे किंवा ऊस उत्पादक शेतकरी आहे. तर मका, धान आणि ऊस याच्या पिकामध्ये जे आपल्याला उत्पादन होते आणि उत्पादकता आपल्याला जे मिळते, तर त्याच्यातून काहीतरी आपल्याला मार्ग वेगळा निवडावा आणि आर्थिक आपली प्रगती काहीतरी व्हावी, ह्या दृष्टिकोनातून मी हा केलेला एक छोटासा प्रयत्न. आणि ह्या प्रयत्नाला तुमच्या शेतकरी बांधवांचा जो मला प्रतिसाद मिळत आहे किंवा कृषी विभागाचा जो मला प्रतिसाद मिळत आहे, याचा मला खूप मोठा एक फायदा माझ्या जीवनातही झाला. तर तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना त्या मार्गदर्शनाचा काहीतरी फायदा व्हावा, हे माझी एक मनापासूनची इच्छा. तेव्हा मी मार्गदर्शनाला सुरुवात करतो. ही रेताड मुरमाड गोटाळ जागा आहे तुम्ही जी बघितली, याच्यामध्ये काही पिकत नव्हतं, धान वगैरे काही नाही. तर मी 2011ला याच्यात पाण्याचं बोर मारलं, पाण्याची चांगली आपल्याला पातळी मिळाली आणि त्याच्यानंतर मी भाजीपालावर्गीय पिकं याच्यात घेतली. आंबा आहे, कणीस आहे, मका आहे, याच्यासारखी पिकं मी घेतली. काही भाजीपाला, मिरची आहे, टमाटर आहे, असे पिके घेतले 2-3 वर्ष. पण त्याच्यानंतर 2013ला आमची एक तुमची जशी ट्रीप आली तशी आम्ही नाशिक पुण्याकडे आम्ही फिरायला गेलो होतो कृषी विभागाच्या टूरच्या मार्फत. कृषी विभागाने ते आम्हाला नेले होते. तर तिकडे नाशिकला आंब्याच्या फळबागा, डाळिंबाच्या फळबागा, संत्र्याच्या फळबागा, अशा विविध प्रकारच्या फळबागा तिकडे आहे. पण संत्रा जो आहे किंवा अंगूर आहे ते आपल्या इकडे होत नाही जास्त चांगल्या प्रकारे, कारण आपल्याकडे पाणी पर्जन्यमान खूप आहे, ऊन खूप आहे. तर आपल्याकडे कोणतं पीक येईल याच्यावर जेव्हा मी रिसर्च केलं तेव्हा मी स्वतःच्या पैशानं नाशिकला मग त्याच्यानंतर जायला लागलो. कृषी विभागाच्या टूरच्या नंतर मी स्वतःच्या पैशाने एकटाच जायचो. 4-4, 5-5 दिवस तिकडे थांबायचो. काही आंबा उत्पादक शेतकरी तिकडे होते, तर आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मी बीट घ्यायचो. काय आपल्या इकडे हे वातावरण चांगलं आहे, आपल्या पूर्वजांनी जे आपल्या आंब्याची झाडं लावली ते आपल्याला आंब्याचं उत्पादन चांगलं देत होते, मग आता का बरं नाही, आंब्याची संख्या का कमी झाली. मग मी आंब्याच्या बागेवर जेव्हा रिसर्च केलं तेव्हा आपल्या वातावरणामध्ये टेम्परेचर जास्त आहे, पाऊस जास्त आहे, थंडी जास्त आहे, तर मग कोणतं पीक येईल. तर मग मी आंबा पीक हे केलं, त्याच्यात चूज केलं. आणि मग आंबा पीक चूज केल्यानंतर मग त्याच्यात आपल्याला अजून काही डेव्हलपमेंट करायला पाहिजे. तर इस्रायलसारखा जो देश आहे, तर इस्रायलसारख्या देशामध्ये 3x7 फुटावर पण लागवड करतात असे शेतकरी आहे. तिथं शेडनेटमध्ये शेती केली जाते. आपण भाजीपाल्याची शेती शेडनेटमध्ये करतो. मग तेवढं तंत्रज्ञान आपण भारतामध्ये जर यूज केलं आणि आपल्याला उत्पादन जर ते तसं घेता आलं, त्यांच्या मागोमाग जरी गेलो तरी आपला फायदा आहे ना. इस्रायलमध्ये हेक्टरी जो टनेज आहे तो त्यांचा 40 टन ते 50 टन होते हेक्टरी. तर मग आपल्या भारतामध्ये ते का नाही हो, आपल्या भारतामध्ये फक्त 7 ते 8 टन हेक्टरी उत्पादन होते, बरोबर आहे. तर मग आपल्याला उत्पादन कसं वाढवता येईल, तर त्याचं तंत्रज्ञान घेऊन आपण हे फळबाग लागवड 7 जुलै 2019ला केली. लागवड कशी केली, 10x4 फुटावर 10 फूट जे आहे ते लाईनीचं अंतर आहे, आता तुम्ही बघत आहात, आणि झाडाचं अंतर जे आहे ते 4 फुटाचं आहे. तर मग आपण अतिघन पद्धत हे म्हणतो, आपण इंडो इस्रायल टेक्निक असं एक शब्द वापरला जातो. आणि आपल्या मराठी भाषेत शेतकऱ्यांना समजावून अतिघन लागवड म्हणजे जास्त घन पद्धतीने लागवड. तर जास्त पद्धतीने आता कसं की एका एकरामध्ये 1000 झाडं बसतात ह्या लागवडीमध्ये.
अशा पद्धतीने तुम्ही लागवड केली तर 1000 झाडं आणि आपण पारंपरिक पद्धतीने केले तर 40 ते 50 झाडं बसतात. तर आपल्याला उत्पादन लवकर घ्यायचं होतं. म्हणजे लागवड केल्यापासून 2019 पासून 2022ला आपल्याला पहिलं उत्पादन मिळालं. तर याचं मॅनेजमेंट खूप सोपं आहे. हे काही असं वेगळं तंत्रज्ञान नाही. पण आपल्याला सुरुवातीचे जे 3 वर्ष आहे ते खूप मेहनत घ्यायची आहे. म्हणजे झाडाच्या छाटणीपासून त्याला काय घटक लागतात, त्याची फवारणी घ्यायची, खतं कोणते द्यायचे. आपल्याकडे प्रत्येकाच्या घरी गायी आहेत. त्याचा मग शेणखताचा जीवामृत बनवून त्याचा आपल्याला उपयोग कसा घेता येईल. सगळ्यात चांगलं फळबागेला तुम्हाला लावायचं असेल तर जीवामृत वापरा. म्हणजे सगळ्यात चांगलं तुम्हाला सगळे पोषक घटक त्याच्यात मिळतात. गाईच्या गोमूत्रापासून नाणे याच्यापासून हे सोपं आहे बनवायला. मग ते तुम्हाला मी बाकीचं सांगतो. तर पहिल्या वर्षी आपल्याला 1.5 टन माल निघाला. माझी कृषी केंद्र आहे अर्जुनीला, तालुका अर्जुनीला. तर त्याच्यात मी ते 1.5 टन माल विकला. तर 1.5 टन 100 रुपयाप्रमाणे ॲव्हरेज पकडा तरी 1.5 लाखाचा माल झाला. आणि आपल्याकडे क्वालिटी आणि लोकांना माहिती आहे की यांच्याकडे चांगले बाग आहे, चांगले आंबे आपल्याला रसायनमुक्त आपल्याला खायला मिळतात. पहिल्या वर्षी 1.5 टन, दुसऱ्या वर्षी 3 टन, मग 4 टन झाला. गेल्या वर्षी मग 700 माल झाला. तर आपण गेल्या वर्षी रिलायन्सवाल्यांना काय माल दिला, रिलायन्स जे मॉलवाले आहे नागपूरचे, त्यांना 6-7 टन माल त्यांना दिला. आपण 4 टन माल आपल्या दुकानात विकला. असे 7-8 लाखाचे आपण आम्ही गेल्या वर्षी विकले. 4 टनापर्यंत मी माझ्याकडे सेल केलं. माल जो काही आहे तो 100 रुपये, 120 रुपयेप्रमाणे 80 रुपये पकडा ओव्हरऑल पूर्ण सीझन खतम होईपर्यंत. तर अशा पद्धतीने 7 ते 8 लाख रुपये असं पीक देणारं आपलं कोणतं पीक आहे की एका एकरामध्ये आपल्याला 7 ते 8 लाख रुपये उत्पादन देऊ शकेल. अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर शेतकऱ्याची आर्थिक स्थिती आपल्याला सुधारता येईल. बरे सांगण्यासारखं नाही, हे प्रॅक्टिकली तुमच्या डोळ्याच्या समोर आहे. मी जवळचा माणूस आहे, तुमचा शेतकरी भाऊच आहे. तुम्ही कितीही वाजे फोन करा, मी तुम्हाला मदत करेन. काही विषय नाही. जे नॉलेज आहे ते मी देईन, मला जे माहिती आहे ते मी देईन. पण तुम्ही पहिली मानसिक स्थिती बनवा तुमची की आपल्याला फळबाग लागवड करायची आहे. तर मग त्याच्यातमध्ये काय लागवड करायची आहे. आपल्याला आंबा लागवड आहे आपल्या इकडे जाम लागवड आहे. बरेच शेतकरी करतात. ॲपल बोर लागवड करतात. पण हे जे आहे ते शाश्वत पीक आहे. म्हणजे एक वेळ लागवड केल्यानंतर इथं आता काय 0 मशागत आहे. इथं 2019च्या नंतर कुठल्याही प्रकारची मशागत केली नाही ह्या जागेमध्ये. आणि ह्या जागेचा पोत पहा तुम्ही. अगोदर एकदम मुरुम होता. आता याच्या मातीमध्ये बराच फरक पडला. कारण हे आंब्याचे पाले वगैरे झडते याच्यामध्ये भरपूर खतं तयार झाले आहे आता. त्याच्यामुळे असं काही वेगळं टाकण्याची याच्यात काही गरज नाही. आणि नेहमी आपण जे शेतीची मशागत करतो त्याच्यामुळे आपल्या शेतीचा कस हा खतम होत आहे दिवसेंदिवस. बरोबर आहे की नाही. तेव्हा धान उत्पादक शेतकऱ्यांनी थोडंसं वेगळा विचार करून ह्या फळबागेकडे वळा. आणि याचे मॅनेजमेंट काही तेवढे विषय नाही. मी तुम्हाला लागवडीपासून एकदम निर्यातीपर्यंत, म्हणजे लागवडीपासून निर्यातीपर्यंत म्हणजे काय, तर झाडं कसे लावायची, कोणत्या क्वालिटीची, म्हणजे केसर लावायची, दशेऱ्या लावायची, लंगडा लावायची, बैगनपल्ली लावायची, कोणतं लावायचं, हे सगळं मार्गदर्शन करतो. त्याच्यानंतर तुम्हाला विदेशात पाठवायचं, आपण एक्सपोर्ट कसं करायचं आहे याच्याबद्दल पण आपण तुम्हाला माहिती देऊ शकतो मी. पण आता हे वेळ नाही आहे, कारण मी तुम्हाला तेवढं बोलून काही तुमच्या लक्षात राहणारही नाही. पण एक्सपोर्टपर्यंत आपल्याला सगळं नियोजन आहे. आपल्या पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राचा, विदर्भाचा आणि महाराष्ट्राचा आंबा उत्पादक संघ बनवलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मोठे 500-600 एकरापर्यंत शेतकरी आपल्या त्याच्यात संलग्न आहेत, मोठे तज्ज्ञ आहेत. तुम्ही नाव ऐकले असेल तर आमच्या आंबा उत्पादक संघाचे भगवानराव कापसे सर आहेत. तर त्यांच्या मार्गदर्शनामध्ये 15 दिवसांनी 20 दिवसांनी आमच्या मीटिंग्स होत राहतात मोबाईलवर, वेबिनार म्हणतो आपण. तर त्या मार्गदर्शनातून विविध शेतकरी आता समोर येत आहेत आणि आंबा बागेकडे, लागवडीकडे वळत आहेत. तर याच्या मागचं कारण हेच आहे की आर्थिक आपलं स्थैर्य वाढावं आणि आपल्या मागेही आपल्या कुटुंबाचं कोणीतरी संरक्षण करणारं आहे असं तुमच्या मनामध्ये जर भावना निर्माण करायची असेल तर सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे तुमची आंबा बाग. कारण आपल्या वातावरणानुसार, पाण्यानुसार आणि आपल्या जमिनीनुसार, आता काही जमिनी खूप पाण्याची आहे आणि काही जमिनी वरथळ आहे जिकडं पाणी नाही किंवा तुमच्याकडे फार कमी पाणी आहे. तर फार कमी पाण्यामध्ये किंवा मुरमाड्या किंवा गोठाड असे मोठे दगड असतील किंवा पहाडी भाग असेल त्याच्यामध्ये तुम्ही फळबाग लागवड आरामात करू शकता. काही विषय नाही. त्याच्यामुळे तुम्ही फळबागाकडे लक्ष द्या आणि तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न असतील, आंब्यावर येणारे जे रोग आहे, त्यांच्यावर फवारण्या आहे, त्यांच्यावर मायक्रोन्यूट्रन्स आहे, कोणत्या प्रकारचे आपण खतं टाकू शकतो, कोणत्या प्रकारच्या फवारण्या करू शकतो. आंब्याच्या साईज आपल्या इकडे कोकणापेक्षा जास्त चांगलं येतं. जसा केशर आहे, तर केशर माझ्याकडे 450 ग्रॅमपर्यंत गेला आहे. तिकडे कोकणामध्ये 300-350च्या वरती जात नाही. आणि आपल्या इकडे केशरची चव एवढी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंवा भारतामध्ये केशरची खूप चांगली म्हणजे डिमांड आहे.
तुम्हाला केसर आता 120 रुपये 130 रुपये अशा रेटनं तुमचं जाऊ शकते किंवा जात आहे. मी कच्चा आंबा गेल्या वर्षी 70 ते 75 रुपये कच्चा आंबा, त्यांचेच लेबर, त्यांचे गाडी धरून येतात रिलायन्सवाले, त्यांचे लेबर असतात, ते तोडतात ना तेच आंबे नेतात. फक्त आपल्याला काटा करून पैसे घ्यायचे आहे, नगदी पेमेंट करतात. त्याच्यामुळे आपल्याला आंबा विक्रीबद्दल कितीही जरी आंबा लावला आपण तरी आंबा खाणारे लोक फार जास्त आहे. कारण लहानशा मुलापासून एकदम आज मरणाऱ्या माणसापर्यंत सगळे लोक आंबा खातात, बरोबर आहे की नाही. आपण ड्रॅगन फ्रूट लावतो, आता काही शेतकऱ्यांना आहेत आमच्या जवळ ड्रॅगन फ्रूट वगैरे किंवा इतर पिकं लावणारे अजून. पण ड्रॅगन फ्रूट असं आहे की आपण इतक्या शेतकऱ्यामध्ये आपण किती लोकांनी ड्रॅगन फ्रूट खाल्ला, मग आपल्याला त्याला लोकल मार्केटही भेटलं पाहिजे ना. आंबा अशी एक वस्तू आहे का तुम्ही कच्चीच्या ह्या कैरीचा तुम्ही रायता बनवूनही विकू शकता, बरोबर आहे. तुम्ही पल्स काढूनही विकू शकता, मग आंबे पिकवूनही विकू शकता. आणि आंबा सीझनभरातून माणूस किती खाऊ शकते, कितीही खाऊ शकते ना, अनलिमिटेड. मी माझं सांगतो, मी 1 क्विंटल आंबे खातो सीझनभराचे पिकलेले. तुम्ही 5-10 किलो तर नक्की खात असाल ना. बाकीचे इतर फळं आपण खात नाही, पण आंब्याला अशी आहे की बाजारपेठेमध्ये खूप जास्त मागणी आहे. आंब्याला कितीही रेट जरी पडले तरी 60-65च्या खाली आंबा येत नाही आता. आणि दिवसेंदिवस जे मोठे आंब्याचे झाडं आहे आपल्या शेतातले, आपण ते सगळे काढून फेकून राहिलो किंवा त्याची उत्पादक क्षमता कमी झाली. आता ह्या बागेच्या लागवडीचे फायदे सांगतो. एकदम कमी जागेमध्ये जास्तीत जास्त झाडांची आपल्याला लागवड केल्या जाते. त्याच्यानंतर लवकरात लवकर 3ऱ्याच वर्षी उत्पादन चालू होते. याचे छाटणी तंत्र एकदम सोपं आहे आणि हाताने छाटणी करायला सोपं आहे, कारण झाडं खूप छोटे आहे. याचा आपल्याला आकार मेंटेन करायचा आहे आणि झाडं जमिनीलगत जेवढे असतील तुमचे फळं तेवढी त्यांची क्वालिटी चांगली येईल. आता तुफान येऊन गेला ह्या 15 दिवसाच्या अगोदर, पण तुफानाने ह्या बागेमध्ये फळझड झाली नाही, फक्त 4 ते 5 किलो आंबे झडले. याच्या मागचं कारण काय, तुम्हाला जे हे आंबा दिसत आहे तर याच्या फांद्या गेल्या तशा एकमेकात. तर त्या फांद्या गेल्या असल्यामुळे काय, वाऱ्याचा जो तोल आहे ना तो थांबून जाते आणि एवढ्या खालून वारा येत नाही. तुफाने आला तरी तो वर येऊन जाते, बरोबर आहे. आणि आसपास मका लागवड आहे, त्या मक्यामुळेही कसं झालं, ते वाऱ्याचा जो तोल आहे तो कमी झाला, बरोबर आहे. तर याचे विविध फायदे, तुम्हाला कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे. आणि मार्केटबद्दल विचार करू नका, मार्केट भरपूर आहे, आंबे खाणारे भरपूर खूप लोक आहे. आणि सुरुवातीची मी तुम्हाला कंडिशन सांगतो, ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीनं काही लावाल 4 फुटावर, तर 4 फुटावर मी इथंच मिरचीचे झाडं लावले होते, तर त्याचे खूप सारं उत्पादन झाला होता. पण 4 फुटावर आंब्याचं झाड म्हणले की लोकांच्या तोंडातून जरा वेगळे विचार येतात, की लोकांना असं वाटतं की 4 फुटावर कसं झाड होईल, बरोबर आहे की नाही. आंब्याचं झाड खूप मोठं होते, आपली एक मानसिकता. तर ते आपल्याला कसं नियंत्रित करता येईल झाडाचं हे, आणि आपल्याला उत्पादन कसं घेता येईल लवकरात लवकर, याच्याकडे आपण याच्यात लक्ष दिलं आहे. आणि ही खूप पद्धत चांगली आहे. मी 7 वर्षाचा माझा अनुभव सांगतो आंब्याच्या बागेमधला, की तुम्ही आपली मानसिकता तयार करा अगोदर, की आपल्याला फळबाग लागवड करायची आहे, फळबाग लागवड करायची आहे. आणि आपल्याला आंब्याची फळबाग लागवड करायची आहे. आपल्याला कोणती व्हेरायटी लावायची आहे, कोणती फवारणी करायची आहे, एवढंच मी सांगू शकेन. आणि तुमच्या मनामध्ये जे प्रश्न असतील ते मला विचारा. बस एवढं बोलून मी माझे जे काही मार्गदर्शन आहे ते बंद करतो.